नमस्कार मित्रांनो, शालेय मित्र सगळे चाललेलो आहोत आम्ही दिव्याघर या बीचवरती कोकणामध्ये. आणि बघू शकता वीरेन म्हात्रे आणि किरण सगळेजण. नमस्कार मित्रांनो, कुठे चाललो आपण? चिंद्रन. एकच माणूस आपल्याला योग्य उत्तर सांगू शकतो. अश्विन कुठे चाललोय आपण? सगळ्यांना विचार मला. तू चिंद्रन बोलतोय. कुठे चाललोय आपण? मोदरला. अरे कारण आपले प्रेक्षक खूप आशा ठेवून तू योग्य उत्तर देशील म्हणून तुझ्याकडे बघत होते, पण तू प्रश्न सगळ्या तो विचारला ते सांगतात चिंद्रनला चाललंय. तर मित्रांनो, दिव्याघर या बीचवरती चाललेलो आम्ही सगळे शालेय मित्र आहेत. सांगितलं मी दिव्याघरला चाललोय आपण. आता आपण एका पुढे जाऊ. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे मित्रांनो, आता तरी सांगाल का आपण कुठे चाललो आहोत नक्की? मुरुड जंजिरा. साहेब तुम्ही अध्यक्षांना विचारलं तर तेवढं बरं पडेल. अध्यक्ष अध्यक्ष महोदय, आपण आता दिव्याघर इथे जाणार आहोत. दिव्याघरला काय आहे एक्झॅक्टली, म्हणजे काय आहे? दिव्याघरला आमच्या अध्यक्षांना विचारा, त्यांना विचारा. अरे मग अध्यक्ष तरी किती म्हणजे तुम्ही अध्यक्ष महोदय, दिव्याघर या ठिकाणी एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे आपण काय बघायला चाललोय? तिथे आपण बीच बघणार आहोत आणि तिथला निसर्गरम्य असा देखावा. बीच म्हणण्यापेक्षा समुद्र किनारा, मराठी किनारा, समुद्र चौपाटी काही म्हणू शकतो. हा ठीक आहे. काय म्हणतो रवी साडू, कसं आहे? सुप्रभात. आज तूच उशीर आला का रे? नागेशला घ्यायला गेला. नागेश मला उशीर झाला असं तुला म्हणायचं का? काय बोलतो संतोष, कसा आहेस तू? बऱ्याच दिवसात ना तुला बघतोय. बरा वाटला, मी बऱ्याच दिवसांनी आलो. पण बरं वाटलं का? ठीक आहे. काय बोलतो श्रीधर, कसा आहेस? मस्त एकदम. कसं चाललंय तुझं? चांगलं. जाम गोरा दिसतोय रे तू. राजेश काय म्हणतो? काय बोलू मित्रा, हे सगळे माझी मित्रमंडळी या जीवा भावाची. काय बोलतो? बरं आहे ना? आपले अध्यक्ष. अध्यक्ष बोला. उपाध्यक्ष. हॅलो अध्यक्ष तुमचे ना? बोला ना साहेब. मी हंगामी अध्यक्ष, परमनंट अध्यक्ष. बोलला भाकरी आणण्यासाठी किरण आणि विश्राम गेलेला. आता कुठं ऑर्डर दिली ते? जिंदगी में ये लम्हे सबको आजमाते हैं, सबको आजमाते हैं. हमसे पहले पिछड़े हैं आज भी. जंजिरा किल्ल्यावरती जाण्यासाठी आपणास राजापूर या ठिकाणी आपली गाडी पार्क करून पुढचा प्रवास छोट्या बोटीत करावा लागतो. तिथं जाणं बोलो काले पत्थर की बड़ी सी एक इमारत है. वहाँ पे क्या था, राजा का राज दरबार मीटिंग फंक्शन के लिए सिंहासन का जगह होता ना. किले का सेकंड नंबर तालाब देखने मिलेगा. उसका नाम दिया गया चीरे खानी तालाब. और उसकी गहराई खोल कितना है, आप देखेंगे टूटा हुआ दीवार है. जहाँ पे गणपति का मंदिर था, मंदिर कहाँ पे गया जिस समय किला खाली हो गया 72 क्या बता रहा हूँ सर, वरना क्या हो जाएगा सर मालूम है आपको? मुरुड जंजिरा हा रायगड जिल्ह्यातील एक अभेद्य किल्ला आहे. राजपुरी गावाच्या पश्चिमेस समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहेत. मुरुड जंजिरा थंडी असते एकदम थंडी.
किल्ल्याच्या मध्यभागी असलेला सुरल खानचा भव्य राजवाडा आज जीर्ण अवस्थेत आहे. जंजिराची तटबंदी उंच आहे. असे 19 उंच बुरुज आहेत. तटबंदीवर पोहोचण्यासाठी सर्वत्र पायऱ्या आहेत. तटबंदीला कमानी आहेत आणि त्या कमानीत तोफा तोंड करून ठेवलेल्या आहेत. हीच ती तोफ 22 टन. किल्ल्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यापैकी कलाल बांगडी, लंडा कसम आणि चावडी तोफा आजही दिसतात. जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत परिसर दिसतो. समुद्रात बांधलेलं घर म्हणजेच पद्मदुर्ग आणि किनाऱ्यावरील सम्राटगड देखील येथून दिसतो. साईडला तू अंगावर 12 महिने. जय भवानी, जय शिवाजी. अब्दुल खाऱ्या समुद्राच्या मध्यभागी असलेल्या किल्ल्यावरील 2 गोड्या पाण्याचे तलाव पाहून मन हेलावून जाते. आपला अश्विन, ह्या गडावरती तब्बल गोड पाण्याच्या विहिरी किती आहेत? 2 आहेत आय थिंक. हां, ती मोठी आहे. ही मोठी आहे का ती मोठी? ती मोठी आहे. ओके, केले ना? हां, घेतले. किती किलोमीटर? तर मित्रांनो, जात आहोत आम्ही दिवेआगर बीचवरती. रूम वगैरे भेटलेली आम्हाला. खूप त्रास झाला रूम शोधता. जर तुम्ही दिवेआगरला यायचा प्लॅन करत असाल तर ऑनलाईन रूम सर्च करून आधीच बुक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही जो आम्हाला झाला तो. काय बोलतो विश्राम? बरोबर आहे. आधी रूम ऑनलाईन रूम बुक करून या, त्याच्यानंतरच आपला प्लॅन करा. बरोबर आहे. जाम त्रास झाला. आता बीचवरती चाललो आहे. हा रस्ता पूर्ण बीचवरती जातो आहे. आमचे मित्र किरण, कसं वाटलं तुला बीचवरती? एक नंबर. एक नंबर. मस्त ना. पब्लिक पण खूप आहे. खूप. प्रदीप काय म्हणतो? अरे खूप छान रे. इथला क्लायमेट आणि वातावरण बघून एकदम मन प्रसन्न झालं ना. बरोबर. खूप छान. आणि काय म्हणतो? एक नंबर बीच. एकदम आनंद आलो मी. खूप. श्रीधर काय बोलतो? चांगला बीच आहे. पार्किंग अवेलेबल आहे. काय गाडी पण जागेवर येते. नाही, पण काय म्हणतो पब्लिक अजूनपर्यंत रात्री झाली तरी पण बघ, तू म्हणू शकतो की बघा पब्लिक वगैरे गोव्याला आल्यासारखं वाटतं तुला? काय म्हणतात सर? अंधार पडला तर 6:30 वाजले तरी आपण पब्लिक पाहू शकता. पूर्ण बीच पूर्ण पब्लिकने भरलेला आहे आणि खूप निसर्गरम्य ठिकाण असं आहे. मेन म्हणजे नागेश आपण सनसेट मिस केला. बघू शकतो तुम्ही. सनसेट मिस झाला, पण ओव्हरऑल मे बी आपण सकाळी लवकर आलेला सनराईज असं वाटत. चला तर मित्रांनो, आता आम्ही परतीचा प्रवास चालू करतोय आणि सगळे मित्र रेडी आहेत. शुभ सकाळ मित्रांनो. शुभ सकाळ मित्रा. काय म्हणता?
काय मस्त ट्रिप एन्जॉय केली आम्ही 2 दिवस. 2 दिवस कुठे एकच रात्र झाली आपली. एक रात्र फक्त नुसतं पत्ता किलो घालवले. काय म्हणतो? एक रात्र नुसते पत्ता किलो घालवले. कोण केलं होता पत्ता? हे केलं होतं किरण, श्रीधर. तू केलं होतास? मी नव्हतं केलं. मग असं का बोलतोय? अरे असू दे रे, असू दे. तो बोल तोंडाची वाणी आहे ती बोलण्यासाठी आहे ना, तसा पण तो वाणीच ना, वाण्याचा निघूया आता. प्रदीप काय म्हणतो? तो पत्ता केला होता. काय रे, ह्या लोकांना एवढीच कामं दिलेली आहेत रे. हे एन्जॉयमेंट कमी करतात आणि जुगाराच्या मागे जास्त लागतात. आणि रात्री अक्षरशः 4 वाजले हो साहेब आम्हाला तू झोपायला. झोपलं किती? 4 वाजले का? 4 वाजले. तुम्ही कितीला गेले हो साहेब? आम्ही 12ला झोपलो. हो 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 हो, आमची हालत खराब केली हो साहेब लोकांनी. एक तर लाईट सुद्धा बंद घोरत कोण करून होता? नाही, ते त्यांच्या मध्ये थोडासा फरक पडलाय आता. फरक पडलाय? भरपूर फरक पडलाय. घोरण्याच्या बाबतीत आमचे नागेशश्री नाही, आणि नागेश विश्रामश्री पण नाही घडला. ते तुम्हाला पण नाही नाही, बिलकुल त्रास नाही, अजिबात नाही. BMTला फोन कर ना. नाश्ता करायला थांबलो मित्रांनो. हा सर्वांना नाश्ता करायला थांबलेलो. किरण आज साईडला मस्त नदी आहे. अध्यक्षपदाचा भार तुम्ही खूप छानरित्या पूर्ण केलेला आहे. तर आणखीन एक प्रश्न आहे माझ्याकडे. तर अध्यक्षपदाची ही जिम्मेदारी तुमच्याकडे कशी काय आली? आता मित्रांचं सर्वांचं म्हणणं असं आहे का कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. हा ॲक्च्युली हे पद नाही, ही जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी मी स्वतःहून घेतलेली आहे आणि मित्रांनी मला त्याच्यासाठी चांगला मला प्रोत्साहन दिलं आहे आणि प्रतिसाद पण दिलेला आहे. तर राजेश साहेब, अध्यक्षपदाची जिम्मेदारी पार पाडताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी समोर जावं लागलं आणि त्या अडचणी तुम्ही कशा प्रकारे दूर केल्या त्याबद्दल आम्हाला संक्षिप्त सांगू शकता का? कोणतीही जबाबदारी पार पाडताना अडचणी येतच असतात, पण त्या अडचणींकडे न बघता आपल्याला दिलेली जी जबाबदारी आहे ती कशा प्रकारे आपण पार पाडू शकतो त्याच्याकडे आमचा सर्व फोकस आहे. अच्छा. आणि या सर्व गोष्टींसाठी माझे सहकारी आहेत, इतरही काही सहकारी आहेत, त्यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं. बरोबर. हे सहकारी मी ओळखू शकतो, पण हे कोण आहेत? हे इसम कोण आहेत? हे आपल्यातले दिसत नाहीत. नाही नाही, हे आपल्यातले तुमच्यातले वाटत नाही. ते बघू शकता तुम्ही. आमचे प्रेक्षक पण सांगतील का हा माणूस बाहेरून कुठेतरी आलाय, कारण सगळ्यांचे चेहरे बघा तुम्ही. बाहेरून बघू शकता हे सगळ्यांचे चेहरे बघू शकता तुम्ही, पण हा एकच चेहरा असा आहे की जो तुमच्यातला वाटत नाही. तो जरी बाहेरून आलेला असला तरी तो सध्या आमच्याकडे आमच्याशी जोडला गेलेला आहे. त्याच्यामुळे तो त्यांचा प्रतिसाद कसा होता तुमच्यासाठी? म्हणजे त्यांचाही प्रतिसाद चांगलाच आहे, चांगला होता. प्रत्येक जण सहकार्य करतो आम्हाला या गोष्टींमध्ये. अच्छा. मी जसं म्हटलं तुला की हा आपल्यातला माणूस वाटत नाही, तर आमचे मामा आहे तिथे. मामा काय म्हणता तुम्ही? ते दिवसभर तलोजीच्या लोकांच्या संगतीला असते, त्यामुळे तो आमच्या बरोबर मिक्स होतो. अच्छा, असं आहे का? बरोबर ओळखलं ना मी? ठीक आहे. म्हणजे तुम्ही नाही नाही अध्यक्षपद घेतलं यांनी, पण यांच्यासोबत जे कार्यकारी अधिकारी दंडाधिकारी जे आहेत ना त्यांना ते ओळखू शकले नाहीत. आणखीन काय म्हणायचं आहे आपलं? वारंवार अध्यक्ष पदाचा उल्लेख करता येते. अरे पद दिलेलं आहे तुम्हाला असं ना? पद दिले जरी पद दिलेलं असलं तरी मंडळाचे अध्यक्ष मित्रमंडळ अध्यक्ष पदापेक्षा ही जबाबदारी महत्वाची. नाही नाही, जबाबदारी देण्यासाठी पद हे गरजेचं असतं. बिना पदाचं कुठलीही जबाबदारी देऊ शकत नाही आपण. बरोबर, तुमचं म्हणणं योग्य बरोबर आहे. मग आता मला सांग, आपण तुम्ही शाळेत जाता बरोबर? बरोबर. शाळेत किंवा कॉलेजमध्ये कुठेतरी जात असतात, प्रोफेसर असतात आणि मुख्याध्यापक असतात, प्रिन्सिपल असतात. सगळेजण शिक्षक असले, प्रोफेसर असले तर कार्यकारी होऊ शकतो का शाळेतला? कार्यकारी मग तसंच ग्रुपमध्ये कोणतरी अध्यक्ष हवा आहे, म्हणून त्यासाठी आम्ही तुला नियुक्त केलं आणि तू खूप छान प्रकारे ती जिम्मेदारी निभावलेली आहेस. जेवायला थांबलेलो आहेत मित्र, आम्ही सगळे मित्र आमचे थांबले आहेत जेवण्यासाठी. हो, 7-8 वाजतील. टाकल्या काय टाकल्या हे टाकल्या 2 काळ काय हे पात्रा किती राणे साहेबांना
मामा नको कापू जाते काय ना मामा मोठा कापतो ना मोठा ना मारतो तुला बोलतो काल झालं तू तुझी काय टाकलंय हे बघ रे बोला भाकरी पाहिजे आत आला पोराला शेरडे म्हणते आणि मारणं थोडं द्या पाटील मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम जेवण झालेलं आमचं आता आणि सगळेजण जेवायला बसलेत. राजेश जेवण बस ना बसून जेव ना जागा नाही रे त्या ठिकाणी एकच माणूस असा आहे जो पूर्ण ग्रुप सोडून आता एकटा बसलेला आहे. बघा तुम्ही इथं हा एकटा बसलाय बाकी सगळे बघा इतर बसले.